हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? आय होप नक्कीच मजेत ना. मजेत असलंच पाहिजे मित्रांनो. मी प्रणय देवगडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आमच्या म्हणजेच आपल्या आवडत्या पिढी झाडीपट्टी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पिढी झाडीपट्टीवरील गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या या नव्या भागामध्ये आपल्याशी चर्चा करणार आहेत झाडीपट्टीमधील एक उत्तम नृत्यांगना आणि एक उत्तम नाट्यकलावंत तेजस्विनी खोब्रागडे यांच्यासोबत आपण या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. तेव्हा चला मित्रांनो, सुरुवात करूया या मुलाखतीला. पण मित्रांनो, त्याआधी जर तुम्हाला कला क्षेत्रामध्ये आवड असेल, संगीतामध्ये रुची असेल किंवा तुमच्यामधील तुमच्या सुप्त कलागुणांना तुम्हाला वाव द्यायचा असेल, तेव्हा तुमच्या हक्काची एकमेव विदर्भातील प्रसिद्ध अकॅडमी सांजविहार म्युझिक अकॅडमी. मित्रांनो, तुम्ही सांजविहार म्युझिक अकॅडमी मध्ये जाऊन तुमचं ऍडमिशन करून तुमच्यातील सुप्त कलागुणांना तुम्ही वाव देऊ शकता, ज्याच्या ब्रांचेस ब्रह्मपुरी, नागभीड, वडसा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अवश्य भेट द्या आणि तुमच्यातील सुप्त कलागुणांना वाव द्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया तेजस्विनी खोब्रागडे यांच्या सोबत गोष्टी झाडीच्या. ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव या खेडेगावापासून सुरू झालेला तेजस्विनी खोब्रागडे हिचा कला प्रवास आज संपूर्ण झाडीपट्टीपर्यंत पोहोचला आहे. कठीण परिस्थितीवर मात करून खूप मोठ्या संघर्षातून तिने हा कला प्रवास गाठला आहे. आपल्यातील नृत्यकलेच्या जोरावर आज ती झाडीपट्टीतील एक उत्तम नृत्यांगना यासोबतच एक उत्तम कलावंत ही तिची ओळख बनली आहे. यासाठी तिने मेहनतही तितकीच घेतली आहे. तेजस्विनी ही तिच्या व्यक्तिगत जीवनात एक अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कार्य करते. या तिच्या व्यस्त दिनचर्येचं जतन करून ती झाडीपट्टी नाटकांशी ताळमेळ बसवून घेते. यातून तिचं नाटकाप्रती असलेलं प्रेम आणि संघर्षमय कर्तृत्व दिसून येते. तेजस्विनीने आजवर 10 वर्षाहूनच्या तिच्या नाट्य प्रवासातून जवळपास 900हून अधिक नाटकांमध्ये अभिनय सादर केला आहे. कशी शांत करू तुमच्या हृदयात आढळणाऱ्या स्त्री तिरस्काराच्या अग्नीला. मला वचन या दागिन्याचे पतीच्या विरहात आयुष्यभर जळत राहावं लागलं तरी चालेल, पण तुम्ही कसे वागलात तरी माझ्या सौभाग्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. परमेश्वर देशील रे माझी साथ, देशील रे माझं सौभाग्य, माझं प्रेम. काशीच राहील जळत नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं पिढी झाडीपट्टीवरील गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या या भागामध्ये. आपण चर्चेला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे की झाडीपट्टीमध्ये आज तुम्ही एक सुप्रसिद्ध नृत्यांगना, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. तोरगाव सारख्या एका ग्रामीण भागात खेडेगावापासून तुम्ही सुरुवात केली आणि तुमच्या अभिनयाच्या माध्यमातून, तुमच्या कलेच्या माध्यमातून छाप संपूर्ण झाडीपट्टीवर, जी आपली 4-5 जिल्ह्यांची झाडीपट्टी बनलेली आहे, त्या संपूर्ण भागात तुम्ही तुमच्या कलेचं प्रदर्शन करून ओळख निर्माण केलेली. ही कशी, हा सगळा प्रवास कसा घडला? तसं सांगायचं झालं तर कला ही लहानपणापासूनच मी जोपासते. वयाच्या 9व्या वर्षापासून मी या कलेच्या माध्यमातून स्टेजवर जाऊन डान्स वगैरे करणे, अभिनय वगैरे करणे, याच्याबाबत मी खूप आधीपासूनच माझ्या शिक्षकांनी मला शिक्षण दिलं आहे. त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि माझ्या प्राथमिक शिक्षण सुरू असताना माझे जे सर आहेत तर ते माझ्या गुरुच्या ठिकाणीच होते आणि या क्षेत्राबद्दल सुद्धा त्यांनी मला खूप छान
शिक्षण दिले अच्छा. यांच्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. नंतर शिक्षण सुरू असताना सांस्कृतिक कार्यक्रम जसे स्पर्धा झाल्या यांच्यामध्ये देखील मी काम केलं आहे. आणि शिक्षणामध्ये नंतर 12वी नंतर मी 1-2 वर्ष डान्स शो, लावणी नृत्य असतात अच्छा. त्यांच्यामध्ये सुद्धा काम केलंय. एकंदरीत मग तुमचा तिथून सुरू झालेला प्रवास, मग त्यानंतर मग तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणं आणि तिथपासून ते आजपर्यंतचा तुमचा प्रवास म्हणजे एक व्यावसायिक रंगभूमी झाडीपट्टी जी आपल्या 4-5 जिल्ह्यांमध्ये चालते आणि भरपूर लोक झाडीपट्टीची नाटकं बघतात. मग या क्षेत्रात तुमचं पदार्पण कसं झालं? आता सांगितल्याप्रमाणे कला ही लहानपणापासूनच होती. त्याला फक्त पॉलिशची आवश्यकता होती. अच्छा. आणि घरची परिस्थिती खूप हालाकीची, म्हणजे लहानपणापासूनच मला वडील नाहीत. अच्छा. आई आणि मी दोघ्याच जणी आम्ही राहतो. तर शिक्षण सुरू असताना शिक्षणाची खूप आवड होती, पुढे शिकावं याची इच्छा सुद्धा होती, पण पैशाने थोडं आम्ही कमी पडलो होतो. तर मी डान्स शोमध्ये काम करत असताना 12वी झाल्यानंतर मला अशी इच्छा झाली की आपण पॉलिटेक्निक करावं. अच्छा. तर मी मग फॉर्म वगैरे भरलेत कॉलेजमध्ये जाऊन. माझे जे डान्स शोचे मालक होते त्यांच्याकडे मी रिक्वेस्ट केली की मला हे इथं काम करायचं आहे दादा. तर मग मला त्याच्याबद्दल काही तेवढं माहीत नव्हतं नाट्यक्षेत्राबद्दल. आणि माझे डान्स आधी खूप लोक बघत होते, जसे आम्ही प्रत्येक नाटकावर जाऊन शो देतो. तर त्याच्या शोच्या आधी होणार आहे म्हणजे नाटकाच्या आधी होणारे हा नाटकाच्या आधी होणारे जे शो असतो डान्स शो, हं. त्याच्यामध्ये आम्ही डान्स करतो. तर ते नाटकाचे जे कलावंत असतात हं. ते आम्हाला बघायचे अच्छा. आणि आमचा डान्स त्यांना खूप आवडायचा. तर त्याच्या माध्यमातून मग मला खूप विचारायचे की काम करणार का पुढे नाटकामध्ये वगैरे. हं. तेव्हा नाही म्हणायची, पण नंतर असं शिक्षणात खूप पैसा लागतो हं. याच्यामुळे मला असं वाटलं की आपण याच माध्यमातून का बरं शिक्षण पुढे चालू ठेवूयात, की पैसा कमवायचा आणि शिक्षण पण घ्यायचं. तर महालक्ष्मी रंगभूमी, अच्छा. मी दिलीप कुमार, त्यावेळेस गोपीरंदे सर तिथे होते आय थिंक. हा तेच होते तिथे. तर गोपी काकाजींनी माझा डान्स बघितला, त्यांना माझी लावणीचा डान्स खूप आवडला आणि मग त्यांनी मला विचारलं आणि मला प्रस्ताव दिला की काम करणार का. तर माझी खूप इच्छा आहे. म्हटलं सर तुम्ही मला जर शिकवत असणार तर मी नक्कीच काम करेन. तर ही झाली सुरुवात. मग माझं पदार्पण झालं महालक्ष्मी नाट्य रंगभूमीमधून या व्यावसायिक कमर्शियल रंगभूमीकडे. म्हणजे एकंदरीत तुमची सुरुवात झाली डान्स शोच्या माध्यमातून आणि मग त्याच्यातनं मग तुम्ही नाट्य क्षेत्राकडे व्यावसायिक रंगभूमीकडे वळलात. गोपी सरांनी तुम्हाला पहिला ब्रेक मिळवून दिला. मग ते तुमचं पहिलं नाटक वगैरे किंवा तुम्ही जे पहिलं नाटक करायला गेलात तर मग तुम्ही डान्समधून आलेले, मग ती एक भीती म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पहिल्यांदा करत असतो त्या सगळ्या गोष्टी मग अनुभवल्यात कशा, म्हणजे काय अनुभव झाला? डान्स करताना फार तेवढं काही वाटायचं नाही, पण आपण जेव्हा कमर्शियल भाषिक आंगिक सगळ्या गोष्टी अभिनय करावा लागतो. तर मी डान्स करणार त्याच्यामुळे मला एक्सप्रेशन वगैरे थोडंफार माहीत होतं. आणि पहिलं नाटक होतं माझ्यासाठी का देता जन्म तरी, एक स्त्रीवर आधारित नाटक होतं ते. त्या नाटका संदर्भात मला जेव्हा ती स्क्रिप्ट मिळाली तेव्हा तर मी हादरून गेली पूर्ण. तो फुल पेज, फुल रोल. त्याच्यामुळे पण गोपी काकाजींनी म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून मला त्यांनी खूप सपोर्ट केला. अच्छा. त्यांनी मला खूप छान शिकवलं, माझी प्रॅक्टिस वगैरे घेतली आणि ती थोडी धडपड होतीच मनामध्ये, तरी पण त्यांनी माझ्यावर खूप मेहनत केली आहे तेव्हा. आणि मी मग ते केलं नाटकात काम. त्या म्हणजे रोल कशाचा होता तो? हिरोईनचा होता रोल. अच्छा. मेन हिरोईनचा रोल होता. तुमचा व्हिडिओ मी एक बघितला, जडते मी अंतरी या नाटकातला, जयप्रकाश भाऊने युट्यूबवरती टाकलेला. खूप सुंदर निखिल सोबत तुम्ही ते तुमचं ऍक्ट होतं
खूप सुंदर. म्हणजे मनामधून तुम्ही भूमिका निभावली. म्हणजे तुमचा तिथपासूनचा सुरू झालेला प्रवास ते आज स्वतः एक डेव्हलप म्हणा किंवा सगळ्या गोष्टी सुधारणं. तर एकंदरीत तुम्ही जी तुमची सुरुवात झाली तर तुम्ही कुठून शिकला होतात? डान्स म्हणा, अभिनय, ह्या सगळ्या गोष्टी? नाही, कुठून शिकले नाहीत. हं. पण लहानपणी जेव्हा घरी टीव्ही बघायचो, हं. तिथे सॉंग्स वगैरे लागायचे, तर घरीच डान्स वगैरे करून बघायचे. हं. आणि लहानपणी एक नाटक केलं होतं हं. 7वी मध्ये असताना. हं. चोरी झालीच नाही. अच्छा. हा, तर तिथं ते काम केलं होतं, त्याच्यामुळे थोडासा होता तो. म्हणजे लहानपणी पण तुम्ही नाटकामध्ये अभिनय केलेला होता? हो, अच्छा. केला होता. शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हं. केला होता. लहानपणी आमच्या गावांमध्ये नाटक व्हायचं, हं. तर तिथे कीर्ती आवळेचा डान्स शो व्हायचा. अच्छा. त्या कीर्ती आवळे ताईचा. हं. तर काय व्हायचं, त्यांना बघून असं वाटायचं की आपणही त्या स्टेजवर असलं पाहिजे, अच्छा. त्यांच्या ठिकाणी. हं. तर ती लहानपणापासूनचे तो इमेज होता डोक्यामध्ये. हं. हं. तर तिथून ती सुरुवात झाली. हं. आणि महालक्ष्मीला आल्यानंतर मग गोपी सरांनी शिकवलंय. हं. आणि तिथून मग पुन्हा मी दुसऱ्या प्रेसला गेली, हं. कला दर्पण नाट्य रंगभूमी. हं. ज्ञानेश्वरी ताई कामगते, खूप छान व्यक्तिमत्व. हा, बराचसा काळ तुम्ही कला दर्पणला सोबत मिळून काढलेला आहे. 9 वर्ष हं. 9 वर्ष मी ज्ञानेश्वरी ताई कामगतेंसोबत राहिली आहे, त्यांच्यासोबत काम केलंय. आणि को आर्टिस्ट बद्दलची त्यांच्या मनात इतकं छान प्रेम, हं. इतकी छान आपुलकी, हं. की ते बाहेर जर आपण जगात जाऊन बघितलं तर ते तुम्हाला मिळणार नाही. हं. इतकं छान समजावून सांगतात, छान सपोर्ट करतात. हं. त्यांच्याकडून मग मी शिकायला लागली, बघून हं. त्यांचं ऍक्ट सुरू असताना आपण विंगेमध्ये जाऊन बघायचं वगैरे, हं. त्यांचे व्हिडिओज बघायचं. हं. असं करून करून मग ते आत्मसात होत गेलं. हं. आणि आता मी गोपी रंदे सर गुरुदेव गुरुदेव. रंगभूमीला काम करत आहे. तर गोपी काकाजी खूप छान शिकवतात. हं. म्हणजे प्रत्येक नाटकाची डायलॉग पासून, उभे राहण्यापासून, ऍक्टिंग करण्यापासून तर एक्सप्रेशन, लुक पर्यंतचा हं. त्यांचा शिकवण्याचा दर्जा असतो. हं. आणि तो त्यांनी खूप छान कायम ठेवलाय. हं. तर ही माझी. अच्छा, एक प्रश्न मला विचारायचा आहे. ज्ञानेश्वरी ताईंबद्दल तुम्ही बोललात, कला दर्पणचा एक विषय माझ्या डोक्यामध्ये आला की बरेच वर्ष तुम्ही कला दर्पणमध्ये होतात, पण मग त्यानंतर आता आपल्या झाडीपट्टीमध्ये बरेचसे कलावंत ग्रुप सोडून जातात, पण तुम्हाला कला दर्पण का सोडावं लागलं? किंवा असं वाटतं की नाही, मी याच कलावंतांसोबत कंटिन्यू काम करायला जर मला मिळालं, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी शेखर डोंगरे सरांचं, ख्यातनाराम सरांचं देईन की ते आजही सोबत मिळून काम करतात. ज्ञानेश्वरी ताईसोबत तुम्ही बराचसा काळ करत आलेला, मग त्यांना आता तुम्हाला विभक्त व्हावं लागलं. म्हणजे तुमच्या तो 3-4 लेडीजचा जो एक ग्रुप होता, कनेक्ट झालेला होता, असा बॉन्ड तयार झालेला होता, आज ते सगळे वेगवेगळे झालेले आहेत. याविषयी काय सांगाल? आम्ही जरी वेगवेगळ्या ग्रुपला काम करत असलो तरी अजूनही आमचं बॉन्डिंग जसंच्या तसं आहे. म्हणजे आम्ही कुठेही जरी मिळालो, कुठेही भेटलो, आठवण आली तर कॉल करतो, मिळतो. तर आमचं बॉन्डिंग कमी झालंच नाहीये अजून. अच्छा. तर अजूनही तसाच आहे. आणि कारण तेवढं काही खास नाहीये, काही असतात परिस्थिती, त्याच्यामुळे ते होतात. पण आमच्यातलं बॉन्डिंग ते कमी नाही झालंय, अजूनही जसंच्या तसंच आहे. परत जर कला दर्पणला जायची वेळ आली तर तेजस्विनी खोबरागडे आम्हाला कला दर्पणला बघायला मिळेल? आता ते समोरचं समोर बघू, तेवढं काही इमॅजिन नाही केलंय. अच्छा. झाडीपट्टी रंगभूमीवर आजपर्यंत तुम्ही काम करीत आलेला आहात. झाडीपट्टीच्या माध्यमातून आपल्या कलावंतांच्या पुराशी, आपल्या हृदयाशी अनेक आठवणी जुळतात, अनेक किस्से जुळतात. तुमच्याकडे असा काही किस्सा आहे? आजपर्यंत तुम्ही झाडीपट्टी रंगभूमीवर बऱ्याचशा दिग्गज कलावंतांसोबत काम करीत आलेला आहात, तर असा काही किस्सा किंवा अशी काही आठवण आहे तुमच्याशी घडलेली, तुमच्या सोबतची, जी तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल, असं काही आहे? तशा खूप साऱ्या आठवणी आहेत, पण त्या खूप साऱ्या आठवणींमधून मी खूप जास्त वेळ ज्ञानेश्वरी ताईसोबत राहिली आहे, त्यांच्यासोबत काम केलंय. आणि नाटका व्यतिरिक्तही मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी वगैरे किंवा त्यांच्या रूमवर वगैरे माझं असं येणं जाणं राहायचं. तर किस्सा हा असा आहे की ताई ना, म्हणजे तुम्हाला जेवत्या ताटावरचा अर्धा घास चाळून देतील, इतक्या छान. तर ते त्यांचं प्रेम मला बघायला मिळालं, हाच माझा सर्वात मोठा किस्सा आहे. हो.
आणि सांगायचं झालं तर आता मीही एक झाडीपट्टी कलावंत म्हणून काम करतोय. कधी कधी असं वाटतं आपल्याला करताना की नाही, या कलावंतासोबत काम करायला एकदा तरी आम्हाला संधी मिळावी असं आपल्याला वाटतं, एक कलाकार मनातून, नाही का? वाटतं की नाही, ज्ञानेश्वरी ताई सोबत स्टेज शेअर करता आलं तर बरं होईल. शेखर डोंगरे सर, की आत्माराम सर, देवेंद्र दोडके सर, या कलावंतांसोबत जर स्टेज शेअर करता आलं तर एक कलावंत म्हणून धन्य झाल्यासारखं वाटेल, हा विचार येतो. आणि अशात तुम्ही दिग्गज कलावंतांसोबत काम करीत आलेला आहात, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. मला सांगा, तुमची सुरुवात झालेली महालक्ष्मीपासून. महालक्ष्मीमध्ये तुम्ही किती काळ काढलात? 3 वर्ष. त्यानंतर मग तुम्ही बराचसा काळ तुम्ही कलादर्पणमध्ये काढलात. कलादर्पणमध्ये दिग्गज कलावंत होते, ज्ञानेश्वरीताई झाल्यात, देवेंद्र सर झालेत, राज बोधनकर, जे एक उत्तम कलावंत आहेत आणि उत्तम व्यक्तिमत्व आहेत. अशा चांगल्या सराउंडिंग याच्यामध्ये तुम्ही काम करीत होता ग्रुपमध्ये. आणि मला वाटतं देवेंद्र दादाच तिथं डिरेक्शन देत होते ग्रुपला. ज्ञानेश्वरी ताई पण काही मदत करत असतील या सगळ्या बाबतीमध्ये. एकंदरीत त्या लोकांसोबत काम करताना किंवा त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं, एकंदरीत त्या सगळ्या गोष्टी काय सांगाल? महालक्ष्मीमधून निघाल्यानंतर जेव्हा मी कलादर्पण प्रेसला जॉईन झाली, सतत 9 वर्ष काम केले तिथं. त्याच कलावंतांसोबत. ज्ञानेश्वरी ताई झाल्या, देवेंद्र दोडके दादा, राज बोधनकर, विद्या खुने आणि अजून बरेच लोक. विद्याताई पण. हो. तर यांच्यासोबत काम करत असताना मेन डिरेक्शन देवेंद्र दादाचं राहायचं. देवेंद्र दादा खूप छान व्यक्तिमत्व, तुम्हाला खूप छान समजावून सांगतात, प्रेमाने समजावून सांगतात आणि हसवून समजावून सांगतात. खूप छान व्यक्तिमत्व. देवेंद्र दादाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे त्यांनी खूप कठीण परिस्थितीमधून हा झाडीपट्टीचा मार्ग गाठलाय, तर एकदम सिने पडद्यापर्यंतचा. अच्छा. हो. तर त्यांचा अनुभव खूप जास्त आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. ज्ञानेश्वरी ताई, आम्ही ऍक्टिंग करत असताना ज्ञानेश्वरी ताईला आम्ही करून दाखवा असं म्हणायचो की ही सीन आता आम्हाला जमत नाही, आम्हाला येत नाही, तर तुम्ही आधी करून दाखवा. आणि ताई सेम तशाच्या तसा करून द्यायच्या की असं तुम्ही करा, असं फील करा, आतून कसं फील करायचं, रडायचं, आतून रडायचं. तर खूप काळजाला लागेपर्यंतचा तो ऍक्टिंगचा प्रवास तो खूप छान झाला. कलादर्पणमध्ये 9 वर्ष काम केलंय. एवढे दिग्गज कलावंत सोबत जेव्हा असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात, तेव्हा शिकायला पण खूप सोपं जातं. यासोबतच तुम्ही गोपी सरांच्या डिरेक्शनमध्ये काम केलात. त्यांच्याबद्दल म्हणजे एकंदरीत देवेंद्र सर आणि गोपी सर यांच्या दिग्दर्शनातला फरक तुम्ही काय अनुभवला? स्टार्टिंग ही महालक्ष्मीमध्ये असताना गोपी सरांकडूनच शिकले मी ऍक्टिंग. आणि आता मी पुन्हा नवीन प्रेस, त्यांची गुरुदेव रंगभूमी, इथं कार्यरत आहे. त्यांच्यात आणि यांच्यात असा फारसा फरक नाहीये. अच्छा. ते सर म्हणजे खूप जवळ बसवून, एकटीला उभं करून, समोर स्टेजवर तुमच्याकडून करून घेतात प्रॅक्टिसमध्ये. तसं कलादर्पणमध्ये देवेंद्र दादा शिकवत होते, पण ते एकट्याला कधी त्यांनी शिकवलं नाही. त्यांना तेवढा वेळही नव्हता मिळत, त्यांची काही तेवढी चूक, त्यांना वेळ नव्हता मिळत. पण जो ते शिकवत होते एकदम फर्स्ट क्लास, असं क्षणात सांगून जात होते. आणि खूप छान शिकायला मिळालं मला त्यांच्याकडून, एवढंच सांगणं आहे. नक्कीच. आणि आम्हाला जर कधी त्यांच्याकडून शिकायला मिळेल आणि त्यांच्यासोबत काम करायला जर मिळेल तर आमचं हे माझे नशीब, मी त्यांच्यासोबत काम केली आहे. ते नशीब आम्हाला सुद्धा लागून. यासोबतच मला एक प्रश्न विचारायचा आहे की अलीकडेच तुम्ही एक अंगणवाडी सेविकामध्ये मदतनीस म्हणून रुजू झालेला आहात. तर घर संसार सांभाळणं, आपलं जीवन सांभाळणं, सोबतच तुम्ही झाडीपट्टीच्या अशा ग्रुपला आहात, श्री गुरुदेव रंगभूमी, गोपी सरांचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपची नाटकं 100हून अधिक नाटकं होतात. म्हणजे मागच्याच वर्षीचं जर घ्यायचं झालं तर सरांसोबत माझं बोलणं झालं, किंवा त्या रंगभूमीच्या कलावंतांनी जवळपास त्यांनी 100 दिवस कंटिन्यू विदाउट ब्रेक. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यांचं मॅनेजमेंट हे कसं काय करणार? जिद्द, चिकाटी आणि आवड, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात.
मेन कला ही आपण फक्त असं म्हणतो की मी करत आहे, पण ते नाही, ते आपसुक होतेच तुमच्याकडून, तुम्ही जर खरं कलावंत असणार तर. तर काय नाही, झोपेचा काय प्रश्नच नाही. गाडीमध्ये जेव्हा ब्रेक मिळायचा, गाडीमध्ये जाण्या येण्याचा जो टायमिंग असतो तिथं मी आराम करायची, बाकी वेळेस काम. मॅनेज होतं सगळं. हा, आता सवय झाली. आणि मीच नाही तर गोपी काकाजी सुद्धा असेच करतात, ते सुद्धा मुख्याध्यापक आहेत आणि नाटकात सुद्धा काम करतात, माझ्यापेक्षा जास्त काम ते हँडल करतात. नाही, पण एका पुरुषाला थोडं सोपं जाईल कदाचित. म्हणजे समजा एखादी विवाहित पुरुष असेल तर बायकोने जर सांगितलं हे काम करून टाका, राहू दे ना तुझ्या, मग नंतर करू ना. पण एका स्त्रीला जर करायचं जर असलं तर ते खूप टफ काम असतं. जिम्मेदारी खूप स्त्रियांना जास्त असते घरकामाची, आणि मदतनीस असल्यामुळं अंगणवाडीमध्ये सुद्धा कामं असतात आणि घरी सुद्धा कामं असतात. तर मी येऊन फटाफट आपले कामं आटोपते घरचे, नंतर अंगणवाडीला जाते, तिथले कामं आटोपते. म्हणजे तुम्ही तोरगाववरूनच प्रवास करता? हा, अपडाऊन करते मी, ब्रह्मपुरी ते तोरगाव रोज अपडाऊन, जाणं येणं. सगळं शक्य करता मला म्हणजे सकाळी जर नाटक संपलं, आम्ही गोपी सरांच्या घरी पोहोचलो, तिथून गाडी पकडली की घरी आलं. अच्छा, ब्रह्मपुरीवरून मग तुम्ही? ब्रह्मपुरीवरून तोरगावला आलं की घरची कामं करायची, अंगणवाडीत जायचं, तिथले कामं करायचे, तिथून यायचं, फ्रेश व्हायचं, जेवणाचा डब्बा घ्यायचा, डब्बा बनवून आणि ब्रह्मपुरीला जायचं, आणि तिथून मग गाडीमधला प्रवास. आणि ते जेवढा वेळ मिळतो गावी पोहोचेपर्यंत नाटकाच्या ठिकाणी, तिथं मग आराम करते मी तेवढा वेळ. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. तुम्ही झाडीपट्टी रंगभूमीमध्ये एक डान्सच्या माध्यमातून, तुमच्या त्या कलेच्या माध्यमातून आलेला आहात. तुमच्यासारखे असे अनेक कलावंत आहेत जे त्या क्षेत्रामधून आलेले आहेत किंवा येऊ पाहत आहेत. तर अशांना तुम्ही तुमचा अनुभव म्हणून किंवा एक मेसेज म्हणून काय सांगाल? येणाऱ्या नवीन कलावंतांना आणि येऊ इच्छिणाऱ्या कलावंतांना माझा हा एकच मेसेज असणार की तुम्ही शिक्षण आधी पूर्ण करा. तुम्ही जर शिकलात, तुमच्यात ती ॲबिलिटी असणार तर तुम्ही कोणतंही काम करू शकता. खूप मेहनत करावी लागत असणार तर ती तुम्ही करा, पण आधी पूर्ण एज्युकेशन कंप्लीट करा. म्हणजे तसं BA कंप्लीट, MA कंप्लीट, जे ज्यांना वाटते ते जिथपर्यंत शिकायचं आहे ते कंप्लीट झाल्यानंतर नाटकांचा थोडाफार अभ्यास करा. आणि नाटकात काम करण्याच्या आधी नाटकांना समजून घ्या तुम्ही. त्या नाटकामध्ये नेमकं काय करतात, कसं करतात, त्याच्यात जिवंतपणा कसा क्रिएट करतात ते आधी समजून घ्या. आणि आजकाल तर खूप छान दिग्दर्शक आहेत आपल्या झाडीपट्टीमध्ये जे तुम्हाला खूप छान शिकवतील, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला डबल होणार. बरोबर. म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत करून पुन्हा जास्त फळ हे तुम्हाला अपेक्षित असणार. तर आधी छान शिक्षण, नंतर नाटकाचा थोडा अभ्यास, आणि नाटकं बघा काय असतं नाटकामध्ये, ते प्रेक्षक बना आणि नंतर कलावंत बना. नक्कीच. आणि आपल्या जे झाडीपट्टीचे रसिक मायबाप आहेत, जे आपली नाटकं बघतात, आपल्या झाडीपट्टीच्या नाटकावर एवढं उत्तुंग प्रेम करतात, सगळ्या कलावंतांना सामावून घेतात, त्या गोड रसिक मायबापांना काय सांगतात? सर्वप्रथम झाडीपट्टीच्या सर्व रंगभूमीच्या प्रेक्षकांना माझा कोटी कोटी प्रणाम. रसिक प्रेक्षक हे कलावंतांसाठी मायबाप म्हणून संबोधले असतात. म्हणजे नाट्य कलावंतांसाठी प्रेक्षक हे मायबाप असतात. तर आमच्याकडून काही चुका झाल्या तर तुम्ही त्या प्रेमाने, लाडाने आपल्या पदरात घ्या. आजपर्यंतचा जो प्रेम, लाड तुम्ही पुरवलाय तो असाच कायम राहू द्या. आणि मला सांगावंसं वाटतं प्रेक्षकांना, आजकाल सोशल मीडियाचा वर्क खूप जास्त वाढलेला आहे, नेटवर्क मार्केटिंग खूप जास्त झाली आहे. तर प्रेक्षक काय करतात, नाटक सुरू असताना व्हिडिओ शूट करतात आणि ते यूट्यूबला टाकतात. बरोबर. तर त्याच्याने काय होतं, तो प्रेक्षक आणि कलावंत याच्यामधला जो कनेक्शन आहे तो फक्त मोबाईलवर झालेला आहे. तसं तर नाटक बघायला प्रेक्षक येतातच, पण ते यूट्यूबवर टाकल्यामुळे पुन्हा तो थोडासा दुरावा निर्माण झालेला आहे. तर नाटक हे जिवंत आहे, रोज नवीन प्रयोग होतो त्याचा. तर तो तुम्ही समोर बघून, समोर बसून तो छान बघा, त्याला समजून घ्या.
आणि प्रत्येक प्रयोग असल्यामुळे तो रोज नवीन होतो. बरोबर. तर त्या तुमच्या भावना स्टेजवरून तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचतात. त्या तुम्ही समजून घ्या भावना, आणि नंतर ते थोडं कमी करा युट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकणे, आणि टाकायच्या आधी परमिशन घ्या. बरोबर. आधी प्रेस मालकांची म्हणा किंवा ज्यांचा तुम्ही तो शूट टाकत आहात त्यांची आधी परमिशन घ्या. बरोबर. तर हेच माझं सांगणार आहे. याच्या संदर्भातच म्हणजे आमचं बाजारी विकलेली नार या नाटकाच्या संदर्भात गोंगले सरांनी विनंती पण केलेली होती, आणि आता तेजस्विनी पण सांगत आहेत तुम्हाला की लक्षात घ्या माझे जे युट्यूबर मित्र आहेत की आम्ही झाडीपट्टीच्या नाटकांना एक प्रसिद्धी व्हावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात म्हणून आपण युट्यूबवर टाकतो. पण होतं काय मित्रांनो की आम्ही झाडीपट्टीचे जे कलावंत आहोत, आमचा परफॉर्मन्स असतो, लाईव्ह परफॉर्मन्स असतो, लाईव्ह लोकांसमोर असतो. त्यामुळे आमच्या नाटकाला लाईव्ह लोक येतील तेव्हाच आमच्या कलावंतांच्या घरी चूल पेटेल म्हणा, किंवा त्यांना 2 पैसे मिळतील, त्यांना एक आर्थिक सहकार्य मिळेल. पण ह्या सगळ्या मोबाईलकरणामध्ये आमच्या प्रेक्षकांमध्ये आणि कलावंतांमध्ये दुरावा निर्माण व्हायला नको, याची माझ्या युट्यूबर मित्रांना खास विनंती आहे. तेव्हा व्हिडिओ टाकण्याच्या आधी प्रेस मालकांना विचारत जा, त्यांची परमिशन घेत जा. व्हिडिओ तुम्ही किती मिनिटांचा टाकता हे पण तुम्ही जाणून घ्या, कारण अख्खं संपूर्ण नाटक जर तुम्ही टाकत असाल तर नुकसान आम्हा कलावंतांचं आहे, त्या निर्मात्या लोकांचं आहे. झाडीपट्टीला जगवा, झाडीपट्टीला जिवंत ठेवा मित्रांनो. यासाठी ही आमची जी विनंती आहे ती तुम्ही समजून घ्या. तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आम्हाला वेळ दिलीत आणि वेळ देऊन चर्चा केली, त्याबद्दल तुमचे पिढी झाडीपट्टी युट्यूब चॅनलकडून खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? आवडली ना? आवडली तर मग लाईक करा ना. यासोबतच मित्रांनो, तुमच्या या मुलाखतीबद्दलच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यासोबतच या गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये तुम्हाला झाडीपट्टीतील कोणत्या कलावंतांची मुलाखत बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि यासोबतच जर तुम्ही अजूनही आमच्या पिढी झाडीपट्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, झाडीपट्टीमधील अशाच नवनवीन कलावंतांच्या मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणारच आहोत, पण त्यासाठी तुम्ही जुळून राहा तुमच्या आमच्या म्हणजेच आपल्या पिढी झाडीपट्टी यूट्यूब चॅनल सोबत. मित्रांनो, काळजी घ्या आणि जुळून राहा. धन्यवाद.